आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पुसेसावळी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी भाजपाला साथ द्या, धैर्यशील कदम. भाजप उमेदवारांसाठी चोराडे येथे प्रचार सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे तसेच भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गटात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून पुसेसावळी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या, असे आवाहन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम यांनी केलं आहे. चोराडे तालुका खटाव येथे आयोजित भाजपच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी समताताई घोरपडे, सुनीता कदम, CM पाटील, विक्रमशील कदम, पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील उमेदवार तेजस्विनी कदम, मासुर्णे पंचायत समिती गणाच्या उमेदवार डॉ. प्रगती कोकाटे पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या गावसाठी नेहमी धडपडणारे आमचे तरुण मित्र श्रीकांत पिसाळ, सगळ्यांचीच नावं खरं घेतली पाहिजेत, परंतु वेळ झालेला. सगळेच प्रमुख कार्यकर्ते चोराडमधले मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की एक अतिशय चांगला आणि उत्कृष्ट कार्यक्रम आज या ठिकाणी आपण या हळदी कुंकूच्या निमित्ताने घेतला. खर तर सुरुवातीलाच मी या सगळ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो. असाच एक कार्यक्रम 1.25 वर्षापूर्वी चोराडमध्ये झाला होता. तो आपण हायस्कूलवर घेतला होता. त्यावेळी सुद्धा आपण सगळ्या लाडक्या बहिणी होतो. आणि तुम्ही काय किमया केली माहिती आहे? तुम्ही एक कमळाचं बटन दाबलं आणि चमत्कार घडवला. त्या चमत्काराची सुरुवात चोराडमधून झाली. एक कमळाचं बटन दाबलं आणि 45,000 मतांना मनोज दादांना तुम्ही आमदार केलं, त्यांना निवडून आणलं. ही किमया आहे का नाही तुमची? दिलं ना सगळ्यांनी मतदान? नक्की बघा, मला तर वाटतंय दिलं. का दिलं हो तुम्ही मतदान? मतदान का दिलं? तुम्हाला माहित आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना आणली होती. कुठली योजना आणली होती? पाठ आहे सगळ्यांना. लाडकी बहीण योजना आणली होती. लाडक्या बहिणीच्या योजनेमधून त्यांनी तुम्हाला वचन दिलं होतं की महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला मी दर महिन्याला 1500 रुपये पाठवेन. येतात ना दर महिन्याला? दर महिन्याला ते 1500 रुपये येते. आपल्याकडे दिवाळी असती, भाऊबीज असते ना, 5 मिनिटात संपतो. 500ची नोट टाकतो, काढतो, आणि ती नोट टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. जर बायकोनं संमती दिली तर ती नोट पडते, नाही तर तशीच ती नोट खिचत जाते. पण आमचा देवा भाऊ दर महिन्याला 1500 रुपये नोट चुकता कोणाच्या हातात देत नाही. कुठे पाठवतो? बँकेच्या खात्यात. मध्ये कुणी एजंट. तुम्ही पुसावळीच्या बाजारला ज्यावेळी जात होता त्यावेळी घरातनं पैसे बाजारला द्यायचे का नाही? कोण मुलगा देत असेल, नवरा देत असेल, वडील देत असेल. नमस्कार. आज या ठिकाणी चोराडे गावातील सर्व उपस्थित महिला, सर्व ग्रामस्थ आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांचं अर्थपणे हा खेळ खेळत होता, त्याबद्दल छान वाटलं. आज या ठिकाणी आपल्या पुसेसावळी गटाचे उमेदवार तेजस्विनी कदम आणि प्रगती जाधव डॉक्टर आहेत त्या, आणि दोघीही सुशिक्षित आहेत आणि नवीन चेहरे आहेत आणि तरुण पण आहेत. तर त्यांचा जरी अनुभव कमी असला तरी काम करण्याची जी उमेद आहे ती अतिशय मोठी आहे. आणि सर्वच आपल्या उमेदवारांच्या घरी राजकीय सामाजिक वारसा आहे आणि तो वारसा पुढे चालवण्याचं काम
त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं करतील असं मला वाटतंय. आपण भारतीय जनता पार्टीबरोबर का जायचं आणि भाजपलाच का मतदान द्यायचं हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण बघतो आपल्या महिलांसाठी आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांना केंद्रबिंदू मानून आज भरपूर योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा आपण सगळेजण लाभ घेतोय ना. आज सगळ्यांना प्रत्येक आपल्या कुटुंबातील व्यक्ती असेल, स्त्री असेल, वृद्ध असतील, मुलं असतील, मुली असतील, आज सगळ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच मला सर्वप्रथम चोराडे गावचे आभार मानावेसे वाटतात की वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी राहून त्यांना मोलाचं सहकार्य आज या ठिकाणी केले आणि त्यांना अतिशय भरघोस मतांनी, मला वाटते चोराड्यामधून सर्वात जास्त मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं आणि आपल्या लाडक्या बहिणींनी त्यांना अतिशय मोलाची साथ दिली होती. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे, आपल्या माता भगिनींचे, सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानते. तसंच त्याच पद्धतीनं आज ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. आपण बघतो आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्याचप्रमाणे आपले जिल्हा परिषदचे सदस्य, आपली जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या विचारांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर फडकवला पाहिजे. सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व विचारवंत ग्रामस्थांना आणि सर्व महिलांना मी स्वागत करते. महिलांचं सखी मंचच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या संख्येने, एवढ्या उत्साहाने उपस्थित राहिलात. तुमची ऊर्जा बघून आम्हाला ऊर्जा जाणवत आहे. तुमचे एवढे आनंदी चेहरे आणि राजकारणातलं माझंही पहिलं पाऊल आहे. मी सौभाग्यवती तेजस्विनी विक्रमशील कदम. आमचं कुटुंब समाजकारण आणि राजकारण याच्यात कायमच कार्यरत राहिलेलं आहे. म्हणजे आमचे सासरे असतील लिपिनाना किंवा दादासाहेब धैर्यशील कदम किंवा माझे मिस्टर असतील विक्रम बाबा, मला किंवा आमच्या ताई असतील सौभाग्यवती सुनीताताई. मला पहिल्यांदा आता संधी मिळाली आहे. आपल्या पुसेसावळी गटातून महिला आरक्षण लागल्यामुळं मला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला जे पद मिळेल त्याची गरिमा राखून त्या पदाच्या अधिकारातून जे काही योजना मिळतील त्या तळागाळापर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. पूर्णपणे माझे 1000% देण्याचा प्रयत्न करेन. तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू देत. मी एक गृहिणी आहे. गृहिणीचं जे सक्षमपणे मी निभावलेलं आहे, जे काही काम आहे ते एक अल्लड मुलगी ते गृहिणी हा प्रवास खूपच अलगदपणे सगळ्याजणी आपण करतो. म्हणजे फक्त लग्नामध्ये खुश होतो की साडी किंवा हे मिळणार ते मिळणार, जबाबदारीची काहीच जाणीव नसते. पण वर्षभरात घरात साहित्य काय करायचं, साबण कुठले आणायचे, दळण काय करायचं, इथपासून ते सासू सासऱ्यांची औषधं कुठली, हे आपण म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात आपलं नाव परत बसतं. तसंच आता जे मला मग हे मिळालेलं आहे संधी, त्याचं मी सक्षमपणे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहिलेलाच आहे कुटुंबाशी आमच्या, तसाच माझ्याही पाठीशी राहू देत. तुमचा विश्वास हेच माझं बळ असेल. धन्यवाद. एवढ्या संख्येनं जमल्या त्याबद्दल आभारी आहे. धैर्यशील दादा इथे आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. खरंच या क्षेत्रामध्ये खरंच सुशिक्षित लोक येणं गरजेचं आहे राजकारणात. तसं राजकारणात येत नाहीत, पण मला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. समता मॅडम इथं आल्या, सुनीता मॅडम आल्या, त्यांचंही मी आभार मानते. तसं योजनांबद्दल बोलायचं झालं तर लाडकी बहीण 90% घरांमध्ये गेलेली आहे. अवयश्री योजना असेल किंवा आयुष्मान भारत 5 लाखपर्यंत विमा कवच लोकांना भेटते. फक्त सर्वसामान्यांपर्यंत या योजना गेल्या पाहिजेत, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्यावर विश्वास ठेवा की मी 100% माझं योगदान देईन.
कार्य नवीन आहे, म्हणजे मी राजकारणात नवीन आहे, पण मला संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आणि तेजस्विनी मॅडम आणि मला संधी द्या एवढीच विनंती करते आणि आभारी आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.